नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण शिक्षक भरतीच्या बद्दल विविध प्रकारच्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याची माहिती घेऊन येतच असतो। शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीपासूनच ही 2023 ची जी शिक्षक भरती आहे त्या संदर्भामध्ये मी सुरुवातीपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्या संदर्भामध्ये अपडेट देण्याचं काम अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत येतच असते। तर मित्रांनो, आता सध्या काही दिवसांपासून मी काही गोष्टी ऐकत आहे। इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम याबद्दलचा मुद्दा गाजत आहे। जवळजवळ आपल्या सर्वच सबस्क्रायबर्सला किंवा जे कोणी आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जवळजवळ सगळा अभ्यास केलाच असेल की नेमक्या गोष्टी काय घडत आहेत हे तुम्हाला माहित आहे। परंतु यामध्ये मी काही गोष्टी फक्त सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला काही जणांना पटतील, काहींना पटणार नाही। म्हणजे कुणाला वाटेल की नाही मॅडम एका बाजूने बोलता किंवा असं वाटूही शकतं, पण तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात, ज्या योग्य वाटतात मी त्या बाजूने बोलेन। पहिली गोष्ट की आता बऱ्याच प्रमाणात शिक्षक भरती विविध प्रकारच्या कोर्ट केसेसमध्ये अटकलेली आहे आणि शिक्षक भरतीवर स्टे देखील होता। शिक्षण मंत्र्याने सातत्याने गोष्टी काय सांगितल्या की स्टेमुळे आम्ही लेट झालेलो आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की शिक्षक भरती व्हावी तर विनाकारण आम्हाला या जागा द्या, आम्हाला हे आरक्षण द्या, आम्हाला ते द्या, या गोष्टींची मागणी करू नका। फक्त इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी मागणी करत आहेत त्याचवरून इतर माध्यमांमध्ये देखील अशा प्रकारच्या मागण्या होत आहेत, अशा गोष्टी मी वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत। त्यामुळे तो मुद्दा थोडासा लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टीमुळे तुमची शिक्षक भरती लेट होऊ शकते। आता राहिला इंग्लिश मीडियमचा मुद्दा। तर इंग्लिश मीडियमचा मुद्दा मित्रांनो, त्यांना 20% जे आरक्षण 2008च्या शासन निर्णयानुसार मिळालं होतं ते आरक्षण 2018 मध्ये रद्द करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 2013 साली शिक्षण विभागाने एक GR काढला होता की त्या GR मध्ये असं होतं की सेमी इंग्लिश मीडियमच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्लिश मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमातून DED केलेला असावा, असा तो निर्णय होता। आणि त्यानुसारच मग पुन्हा मागणी करून फक्त त्या GRचा संदर्भ घेऊन आता पुन्हा एकदा एक पत्र काढलेलं आहे आणि त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे सेमी इंग्रजीच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा घेण्यात यावा, अशा प्रकारचा तो निर्णय होता। अशा प्रकारचं हे प्रकरण आहे। आता झाल्या अशी गोष्ट की काही ठिकाणी म्हणजे आता धाराशिव या ठिकाणी असं झालं आहे की त्या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्या जुन्या शाळा होत्या त्या शाळा बंद झालेल्या आहेत आणि आता त्यांना नवीन शिक्षक भरतीमधून त्यांच्या ज्या बंद झालेल्या शाळा पुन्हा नव्याने सेमी इंग्रजीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हवे आहेत। तर त्यासाठी त्यांनी 50% इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरण्यासाठी त्यांच्या पद्धतीने कार्यवाही केली आहे। मित्रांनो, 4 ते 5 महिने झाले आहेत शिक्षक भरतीची परीक्षा होऊन तरी देखील शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस चालू झाली नाही। या मधल्या काळामध्ये खूप घडामोडी घडलेल्या आहेत, विविध प्रकारच्या कोर्ट केसेस सुरू आहेत, काही कोर्ट केसेसचा निकाल लागलेला आहे, काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम आपल्याला वेगवेगळ्या पत्रांद्वारे कळलेले आहेत। अजून फायनल शिक्षक भरतीचा GR आपल्यापर्यंत आला नाही। GR किंवा ज्या प्रकारे भरती होणार आहे ते नियमावली नवीन तयार होणार होती ती अजून तरी आलेली नाही। त्यामुळे जुने संदर्भ घेऊन पुढील प्रोसेस होणार आहे अशा गोष्टी कळत आहे। ब्रिज कोर्स याचिकेचा निकाल लागला आहे, त्यानुसार आता काही गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या आहेत, त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले आहेत, त्या आता रिपीट करणार नाही। तुम्हाला माहित आहे की ब्रिज कोर्स याचिकेनंतर काय आहे। आता प्रत्येक वेळी एक मुद्दा पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरतीमध्ये सातत्याने एक नवीन मुद्दा आणून त्यावर वाद घालणं किंवा त्याबद्दल कोर्टामध्ये जाणं किंवा त्याबद्दल शासन स्तरावर जाऊन वेगवेगळ्या गोष्टी करणं सुरू आहे। हा जो मुद्दा आहे मित्रांनो, ही गोष्ट मी याबद्दल म्हणत आहे की सध्या इंग्रजी आणि मराठी माध्यम याबद्दल जो वाद चालू आहे त्याबद्दल मी बोलत आहे। तर मित्रांनो, मी या ठिकाणी कुठल्याच एका मीडियमची बाजू घेणार नाही, परंतु काही गोष्टी आहेत। काय असतं मित्रांनो, आतापर्यंत शासनाने जे काही GR काढलेले आहेत ते GR बऱ्याचदा द्विअर्थी असतात, म्हणजे त्या GR मधून प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच प्रकारे शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये देखील प्रत्येक गोष्टीवर याच गोष्टी होत असतात। म्हणजे 2017ची जी भरती आहे मित्रांनो त्यामध्ये देखील खूप गोष्टी घडलेल्या आहेत, बऱ्याच प्रमाणात बऱ्याच लोकांवर अन्याय झालेला आहे। आता ही गोष्ट पुन्हा 2023च्या भरती प्रक्रियेमध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे। आता
राहिला प्रश्न इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा, तर त्यांना 20% आरक्षण सुरुवातीला दिलं गेलं होतं 2008च्या GR नुसार. त्यानंतर त्यांचं 20% आरक्षण हे काढून घेतलं गेलं, कारण असं सांगितलं गेलं की या आरक्षणाची गरज नाही. अशा प्रकारे त्यांचं आरक्षण काढून घेतलं गेलं. त्यानंतर मित्रांनो ते आरक्षण काढल्यानंतर 2017 पर्यंत या विद्यार्थ्यांना आरक्षण नव्हतं. 2013 साली एक नियम होता की इंग्रजी ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत तिथे सेमी इंग्रजीचा वर्ग चालू करायचा असेल तर त्या ठिकाणी एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा असावा, असा तो नियम होता. तर तो नियम त्या 2013च्या GR मध्ये होता. त्यानंतर 17 मध्ये 20% आरक्षण हे रद्द झालं. त्यानंतर मित्रांनो जे आरक्षण रद्द झालं त्यानंतर पुन्हा एकदा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर एक शिक्षक इंग्रजी किंवा प्राधान्याने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची निवड करावी, अशा प्रकारे जो काही पत्र होतं ते पुन्हा 2023 मध्ये काढलं गेलं. त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या अभियोग्यताधारकांनी पाठपुरावा केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते पत्र काढलं गेलं. इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, कारण इंग्रजी जर नियम असा सांगितला आहे, शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्राधान्याने त्यांचा विचार करा, तर ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी ठीक आहे. परंतु काही जिल्हा परिषदांमधून अशी बातमी येत आहे की आम्हाला आता सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करायच्या आहे आणि त्यामुळे आम्ही 50% शिक्षक इंग्रजी माध्यमाचे घेणार. तर यावर बऱ्याच जणांचा आक्षेप आहे. फक्त या गोष्टीवर आक्षेप आहे, म्हणजे की इंग्रजी माध्यमांवर अन्याय होत आहे किंवा असं होत आहे, खूप गोष्टी अशा ऐकायला मिळत आहे. तर असं अजिबात नाही मित्रांनो. अन्याय कसा होईल? तुम्ही ऑलरेडी मेरिटनुसार जर तुमची भरती प्रक्रिया जर झाली तर मेरिटनुसार तर तुम्हाला संधी मिळतच आहे. मग पुन्हा प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये राखीव जागा असाव्यात किंवा एवढ्या जागा त्यांनाच असाव्यात, हे या गोष्टी कुठेतरी चुकीच्या आहेत. जर नियम सांगत आहे की सेमी इंग्रजी माध्यमातून माध्यमाच्या शाळेमध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमाची प्राधान्याने निवड करावी, एक शिक्षक घ्यावा, तर त्या ठिकाणी एक शिक्षक घेतला जावा. काही ठिकाणी 50% शिक्षक घ्यावेत असं म्हटलं जात आहे. मग जर असं झालं तर कुठेतरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. कारण मित्रांनो जर खऱ्या गोष्टीने पाहिल्या गेलं तर GR का निघतो? GR यामुळे निघतो की त्या प्रकारची मागणी केली जाते. 2008-9ची गोष्ट जर तुम्ही बघितली मित्रांनो, तर 20% आरक्षण इंग्रजी माध्यमाला दिलं गेलं होतं आणि त्यावेळी बऱ्याच प्रमाणात इंग्रजी माध्यमाचे शिक्षक शाळेत रुजू झाले आहेत. आणि 2008, 9, 10 या पिरियडमध्ये ज्यांचं DED झालेलं आहे ते बरेच अभियोग्यताधारक आहे, ज्यांचं 35च्या सुमारास 35-40 पर्यंत वय झालेलं आहे. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की आता पुन्हा दुसरा टप्पा झाला, पुन्हा अभियोग्यता चाचणी झाली तर आमचं वय संपुष्टात येत आहे, त्यामुळे हाच भरती प्रक्रियेचा टप्पा 55,000 जागांचा व्हावा. तर त्यावेळी 20% आरक्षण दिलं गेल्यामुळे बऱ्याच इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांची निवड झाली आहे आणि मराठी माध्यमाच्या अभियोग्यताधारकांवर तेव्हा देखील अन्याय झाला होता. 20% आरक्षणामुळे कमी मार्क्स असून देखील त्यांची निवड झाली होती. आता तो मुद्दा राहिला तेव्हाचा, कारण त्यावेळी त्यांना आरक्षण होतं, तेव्हा त्यांना त्या हक्काने तिथे त्यांना त्या जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मित्रांनो पुढच्या भरतीमध्ये आरक्षण रद्द झालं, यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं नाहीये. जर आरक्षण रद्द झालं आहे तर नियमानुसार त्यांची गरज नसेल म्हणून त्या ठिकाणी आरक्षण रद्द झालं आहे. तर त्यामुळे आता पुन्हा इंग्रजी माध्यमावर अन्याय होतोय या गोष्टी तर मला वाटत नाही की अन्याय होत आहे. नियम काय सांगतो? नियम असा सांगतो की तुम्ही ज्यावेळी नियम काढतात तो नियम जेव्हा अभियोग्यताधारक किंवा काही विद्यार्थी तुमच्याकडे येतात आणि त्यांच्या गोष्टी त्या सांगतात, त्यावेळी मला असं वाटतं की शासनाने देखील कुठलंही पत्र काढत असताना दोन्ही ठिकाणच्या बाजू ऐकून घ्याव्यात. काही इंग्रजी माध्यमाचे अभियोग्यताधारक जाऊन जुना जो 2013चा GRचा संदर्भ लावून आता प्राधान्याने त्यांची निवड केली जावी असं सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मग तिथून प्रत्येक CEO सांगितलं गेलं आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांवर प्राधान्याने निवड करावी त्यांच्या स्तरावर. मग प्रत्येक जण पत्राचा वेगवेगळा अर्थ घेत आहे. स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे काही जण त्यांच्या पद्धतीने, मग जर काही ठिकाणी कोणाला जर वाटलं की आम्हाला 50% इंग्रजी माध्यमाचे घ्यायचे तर ते 50% घेतील, काही जणांना वाटलं आम्हाला 20% घ्यायचे तर ते 20% घेतील, आणि काहींना वाटलं की आम्हाला पूर्ण शाळा सेमी इंग्रजीच्या करायच्या तर ते 100% घेतील. मग अशा प्रकारचे जर नियम काढले तर मग मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय मित्रांनो, हे स्पष्ट इथं क्लिअर आहे.
मी तुम्हाला आधी म्हटलं की मला एका कुठल्याच याची बाजू घ्यायची नाहीये, परंतु अशा प्रकारे जर पत्र निघत असतील तर हे चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे मग जाऊन तुम्ही शासन स्तरावर जाऊन पाठपुरवठा करत असेल तर शासनाचं देखील दोन्ही बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आता कशी गोष्ट आहे मित्रांनो, जर नियम असा सांगत होता की इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर एक शिक्षक घ्यावा तर तो नियम मान्य करायला हवा होता, त्या नियमानुसार व्हायला हवं होतं. हे प्रकरण सर्व सुरुवात झालं हे उस्मानाबाद किंवा धाराशिव येथून, कारण तिथे जुन्या सेमी इंग्रजीच्या भरपूर शाळा होत्या. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी आम्हाला जो योग्य शिक्षक तिथे न मिळाल्यामुळे किंवा गुणवत्ताधारक शिक्षक नाहीये तिथे जो सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, तर त्यामुळे आम्ही त्या शाळा बंद केल्या आणि आम्हाला त्या पुन्हा सुरू करायच्या, म्हणून आम्हाला इंग्रजी माध्यमाचा शिक्षक हवा. तर मित्रांनो, मला ही गोष्ट कळत नाहीये की तुमच्याकडे जर जुने शिक्षक असतील तर त्यांना तुम्ही ट्रेनिंग द्यायला हवं होतं. जर ते नसतील तर 2013 टीईटी पात्र, मग तो मराठी माध्यमाचा असो की इंग्रजी माध्यमाचा असो, असा कोणताच शिक्षक नाहीये की जो शिकवू शकणार नाही सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना. आपले 2023चे जे अभियोग्यता धारक आहेत त्यांना एमपीएससी यूपीएससी करणाऱ्यांपेक्षा जास्त चांगलं गणित आणि विज्ञान येतं असं मला वाटतं. कारण मित्रांनो, एवढा अभ्यास झालेला आहे. तर आता जी नवीन अभियोग्यता धारक, मग तो माध्यम कुठला असो, अगदी इंग्रजी असो, मराठी असो, उर्दू असो, अभियोग्यता धारक आहे ज्याचे टीईटी आणि सीईटी क्वालिफाईड आहे आणि आता सध्याच्या अभियोग्यता परीक्षेमधून पास झालेला आहे किंवा चांगले मार्क आहे, असा आमचा विद्यार्थी म्हणजे आत्ताच अभियोग्यता धारक सेमी इंग्रजीला काय इंग्रजी माध्यमाला देखील 10वी पर्यंत शिकवण्यासाठी सक्षम आहे. जर त्यावेळी तुमच्याकडे तशा टाईपचे शिक्षक नव्हते तर तुम्ही सीईटी झालेले टीईटी झालेले शिक्षक का घेतले नाहीत, हा महत्वाचा प्रश्न आहे. जर टीईटी झालेले शिक्षक 2013 पासून भरपूर प्रमाणात अवेलेबल होते तेव्हा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी ते शिक्षक घ्यायला हवे होते. मेन मुद्दा हा आहे मित्रांनो, हा मूळ मुद्दा आहे. मग अशा वेळी जर आपल्या काही संघटनांनी मग जर पत्र दिलं आहे की ज्या प्रकारे तुम्ही असं पत्र काढलं आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना घेण्याचा इथे निर्णय घेतला आहे, तर हा कुठेतरी चुकीचा आहे. तर या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. कारण काय माहितीये का मित्रांनो, नियम तुम्हाला GR 4 GR मी देखील दाखवू शकते. GR मधला प्रत्येक पॉईंट जर वाचून दाखवला तर मग हा याच्या बाजूने बरोबर, तो त्याच्या बाजूने बरोबर. जर सर्वसाधारण विचार केला, सर्वसाधारण मेरिटनुसार तुम्ही म्हणजे सर्वांनी घ्या, जसे नियम आहेत तसे आहेत. कारण अशा प्रकारे इंग्रजी माध्यमातून डीएड केलेले बरेचसे उमेदवार असे आहेत मित्रांनो, माझ्या पाहणीमध्ये 2008, 9, 10 साली डीएड करणाऱ्यांचं प्रमाण इतकं जास्त प्रमाणामध्ये होतं. तर त्यावेळी ज्यांचा मराठी माध्यमाला नंबर लागला नाही अशा विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून डीएड केला आहे. त्यानंतर इंग्रजी माध्यमाला 20% आरक्षण आहे म्हणून देखील इंग्रजी माध्यमातून डीएड केलेला आहे किंवा बीएड केलेला आहे. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. भरपूर खाली मेरिट येतं, इथे जिल्हा परिषदेला लागण्याची संधी जास्त आहे म्हणून अगदी ज्यांना इंग्रजी नीट वाचता देखील येत नाही अशांनी केलेलं आहे. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, काही हुशार विद्यार्थ्यांनी देखील केलेलं आहे, तसा प्रश्न नाहीये. परंतु अशा गोष्टी आहेत. मग याचा अर्थ असा आहे की सेमी इंग्रजीला मराठी माध्यमाचा विद्यार्थी शिकू शकत नाही असं कुठंच लिहिलेलं नाही, असं कुठंच होऊ शकत नाही. आणि अभियोग्यता धारक सेमी इंग्रजीला शिकू शकत नाही असं तर अजिबात नाही. हा, ज्यांना तो प्रश्न आला असेल, ज्यांचे जे प्रोजेक्ट असतील, जुने काही असेल त्यांचं की जे शिक्षक शिकवू शकत नसतील तर ते जुने तुम्ही भरलेले असतील 12वीच्या मार्क्सवर किंवा डीएडच्या मार्क्सवर भरलेले शिक्षक असतील, ते अगदी 2000 पूर्वीचे वगैरे असतील, जुने शिक्षक असतील, तर तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या. त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आताचे जे नवीन अभियोग्यता धारक आहे त्यांना इम्प्रूव्ह करण्याची गरजच नाहीये. हा अशा प्रकारचा मुद्दा आहे मित्रांनो. त्यामुळे शासन स्तरावर ज्या त्या जिल्हा परिषदेला जर निर्णय घ्यायला लावला तर जिल्हा परिषद स्वतःची मनमानी करून म्हणजे अगदी काही ठिकाणी 50% भरतील, काही ठिकाणी 100% भरतील, तर ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे सध्या आता युवाशाही संघटना आणि जे डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनचे जे सर आहेत त्यांनी एक निवेदन दिलं आहे. त्याला खरं तर माझा पाठिंबा आहे. कारण कसं आहे मित्रांनो, नियम सांगतोय की सेमी इंग्रजी माध्यमाला तुम्ही एक शिक्षक घ्या, तो नियम मान्य. परंतु अगदी जिल्हा परिषदांवर की काही ठिकाणी ते म्हणतील की आम्हाला भविष्यात शाळा काढायच्या आहेत म्हणून आम्ही आत्ताच 50% घेतो, म्हणजे सध्याच्या अभियोग्यता धारकावर हा अन्याय झाल्यासारखा आहे. हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे याबद्दल. बाकी तुमचं मत मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नसेलही आवडला मित्रांनो तर तुमचं मत कमेंटमध्ये कळवा. कारण याबद्दल जर सर्वसाधारण मेरिटनुसार जर भरती झाली तर कुणावर देखील अन्याय नाहीये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळेल. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.